नाही का अजून खेच. मग जे शब्द खेचून विकृत होतात ते खेचायची सवय लागते. दिल 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 असं म्हणून भरत नाही का तबल्याचा ठेका, अजून एकदा दिल म्हणा. आणि येत नाही का समेवर तर दी वाणा असं करून संपवा. ही जी काही पद्धत सुरू झाली ही नुसता भरणा आहे. या पद्धतीने गाणं नसेल आधी. तर ही गीत रामायणामध्ये ज्या लयी आहेत, तर हे लयशास्त्र आपलं मराठीचं लयशास्त्र गीत रामायणामधून गदिमा छान सांगतात. एखाद्या गीत रामायण कुणासाठी रंजक आहे, आल्हादक आहे, नित्य नूतन आहे, टवटवीत आहे, उत्तम भावना त्यातून मिळतात. पण या व्यतिरिक्त काय आहे गीत रामायण? संगीतकारानं अवश्य गीत रामायण ऐकावं. संगीत कशाशी खातात? उच्चार, मराठी भाषेतले उच्चार कसे करावेत, कसे करू नयेत, गीत रामायणाकडून शिकावं. नवोदित कवी, आता हा कवींचा विषय आहे. गदिमा कवी म्हणून काय होते? तर नवोदित जे कवी आहे ज्यांना चांगलं लिहायचं आहे, अवश्य वाचा. सगळे मर्ढेकरांपासून सगळ्या कविता वाचा, मुक्तछंद वाचा, अभंग वाचा. पण गदिमानं वाचल्याशिवाय राहू. विठ्ठला तू वेडा कुंभार पासून इवले इवलेसे टिकल्या टिकल्यांचे देवाचे घरबाई उंचावरी किंवा नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच पासून शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम. हे सगळं गदिमांचं जे विश्व आहे, लयीचं विश्व, लयदार लेखनाचं विश्व, हे सगळं नवीन कवींनी आवर्जून वाचावं. तुम्हाला शिकायचंय का? आता अनेक अशी मुलं आहेत ज्यांना फार म्हणजे फेसबुकवर एक जग आहे. फेसबुक याच्यापेक्षाही वेगळं एक जग आहे असं मी नेहमी म्हणतो. फेसबुक एक वेगळं जग आहे. नवीन संगीतकार, नवीन गायक, नवीन अभिनेते, नवीन कवी या फेसबुकने घडवले, खरोखर घडवलं. कारण चांगलं दर्जेदार लिहिणारं जे डायरीत लपून राहायचं ते आज भिंतीवर येतं फेसबुकला. आणि अभिषेक बोरगावकर जे नरसोबाच्या वाडीत राहतात आणि तिकडून उत्तम लयदार काव्य करतात, ते माझ्यापर्यंत पोहोचतं. फेसबुकचे आभार मानलेच पाहिजेत. पण काय होतं की फेसबुकमुळे एक सुरू झालेलं आहे की मी शिकणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण मग त्या नादामध्ये एक गोष्ट सुटते आपल्याकडून की चांगली कविता सगळ्या अंगाने तपासल्याशिवाय ती फेसबुकला जाऊ नये बाबा. फेसबुकला विचित्र कविता जाते, सगळी अशुद्ध. तर त्याच्यामध्ये कधीतरी कुठेतरी चार लोकांना वाटत राहिलं की आम्हाला हे शिकायचं म्हणजे काय शिकायचंय? तर कवितेचं एक तंत्र आहे. तो तांत्रिक भाग वृक्ष आहे, त्याला गोड करता येतो समजावून सांगतात. एकदा तो तुमच्या अंगात भिनला की मग पुढे सुरू होतं की तुम्ही काय कविता लिहिणार, त्याच्यामध्ये तुम्ही किती खराब लिहिता, त्याच्यामध्ये किती चांगलं लिहिता, ते तुमचं खरं कवित्व सुरू होतं. तंत्र शरणता, तंत्राला शरण जाऊन ती कविता लिहायची नाहीये. मुळात वृत्त छंद हे कवितेसाठी आहेत. वृत्त छंदांसाठी कविता गुलामी करायला तिथे उभी नाहीये, हे समजायचं त्या लोकांना. आणि म्हणून हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे काही वेगवेगळे मार्ग सुरू होतात त्याच्यामधून या कार्यशाळा आणि हे करताना हे एक लक्षात यायला लागलं की आपण हे मुलांना सांगू शकतो. काय सांगू शकतो? की संगीत देणं, 3 भाग आहे त्या गोष्टीचे. लिहिणं, लयदार लिहिलं पाहिजे. जे जे लयीत आहे ते कुठल्या ना कुठल्या वृत्तात आहे. वृत्तांचा अभ्यास केला पाहिजे असं नाही. तुम्हाला लय पाहिजे, जी लय तुमच्या संस्कारातून येते, जी आपल्या श्लोकातून येते, जी आपल्या प्राचीन साहित्यातून येते, ते तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि तिकडून ती लय तुमच्या अंगात मुरते आणि ती लहानपणी मुरवली जाते. तुम्ही भाग्यवंत असाल, सगळ्याची ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना सगळे चांगले गुरुजी आणि बाई मिळालेले असतील शाळेमध्ये, यांनी तल्लीन होऊन कविता शिकवलेली आहे. तुमच्या गोव्यामध्ये बाबू बोरकर आमच्या गोव्याचे, ज्यांनी गीत रामायणाची प्रस्तावना दिलेली आहे. भारत सरकारने जेव्हा 1957 साली मराठी प्रादेशिक भाषा असतानाही मराठी पुस्तक भारत सरकारने प्रकाशित केलं, ते गीत रामायण.
त्यानंतर 2019 साली हिंदी गीत रामायण पुन्हा भारत सरकारने प्रकाशित केले. त्यामुळे त्याची प्रस्तावना आमच्या बाबू बोरकरांनी दिली. बाबू बोरकर तुमच्या सगळ्यांसाठी आदरणीय आहेत, मला माहिती. जी जुनी रानटी मंडळी आहेत, कशी तुझं समजावू सांग गाणं कानावर पडलं, बाबू बोरकरांची आठवण होते. आता बाबू बोरकरांनी इतकं सुंदर लयदार लिहिलं. काही मंडळी भाग्यवंत असतात, त्यांना चांगले मास्टर, चांगले गुरुजी त्याच्या नशिबी येतात. ते चांगलं लयीत झोकात जसं लिहिलंय तसं शिकवतात मुलांना. ती जलद निळे, ती गडद निळे जलद भरून आले असं शिकवतात. आणि काही लोक कशी शिकवतात, ट्रेनिंग सगळं झालेलं आहे शिक्षकाचं, पण हे एक यांत्रिकपणा आलेला आहे, त्याचा काही गंध नाही. काही विद्यापीठामध्ये मी तुम्हाला माहिती आहे की छंदवृत्तांचा सिलेबस कुठे संपवला जातो, 4 ओळीमध्ये सिलेबस संपला. जुने जे काही काव्य आहे ते सगळं छंदवृत्तामध्ये आहे. ह्या 4 ओळी लिहून सिलेबस संपला, काहीच पुढे शिकवायचं. आणि जे मराठीमध्ये PhD आहे, जे मराठीचे प्रोफेसर अनेक आहेत, ते शोधत फिरतात की कुठल्या कवीला माहिती असेल, हे कसं लिहायचं आणि हे कसं मुलांना शिकवायचं. हे दुर्दैव आहे मराठीचं. तर इतकं सगळं छान जे आपल्या गुरुजीने आपल्याला द्यायची, त्यांची कुवत होती, ते सगळे गुरुची पिढी होती गुरुजींची असं मी म्हणतो. ते गुरुजी आज नाही, त्या बाई आज नाही. आज कोण आहे? आज कसं उदाहरण बघा, कविता तीच बाबू बोरकरांची, शिकवली कशी जाते, जलद निळे गडद निळे जलद भरून आले. पोराला काही कळलं नाही. पोराला फार तर 4 प्रश्न विचारा, जलद म्हणजे काय, गडद म्हणजे काय, तो लिहेल आणि घरी येईल. ते भरून येणारे ढग आहेत ते काळजात कुठे येणार. कवितेचा रस मुलांपर्यंत पोचवण्याचं मुख्य माध्यम जे होतं, मुख्य जे त्याला काम करायचं, त्याच्या मागे मोठी शक्ती काम करायची गुरुजींची, ती बंद झाली. त्यामुळे हे आपलं जे विश्व आहे लयीचं, हे थांबलं. पण गदिमांनी 1955 साली गीत रामायण, गदिमांची सगळीच गाणी, पण एक गीत रामायण हा एक संच सापडतो, एक उघडलं की दुसरं सुरू होतं. त्यामुळे ह्या 56 गीतामधून काय केलंय हे जर तुम्हाला पाहायचंय तर थोडासा लयशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. एका गाण्याचं उदाहरण देतो, पुढे काही गाणी आहेत ती तुम्हाला ओळखता येतात तर पहा. मी वेगळ्या चालीत गातो, तुमच्या लक्षात वृत्त येईल. वृत्त लक्षात आलं पाहिजे. जी जुनी मंडळी आहे त्याला. गणपत वाणी विडी पिताना माहिती, गणपत वाणी विडी पिताना, गणपत वाणी विडी पिताना असा हा ठेकाचा, असंही शिकवलं जातं. स्वयं श्री रामप्रभू ऐकती, कुशलवर रामायण गाती. हे गाणं गाताना कुमार दोघे एकवयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. हे असंच तुम्हाला 10 कडवं भेटेल. गा 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 16 मात्रा झाले. गा 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 8, गा 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 8, असंच चालत राहणार. ज्योतीने तेजाची आरती, गा लगा गा 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 लगा असं करून सांगतो. हे व्रत आहे. वर घेतल्यानंतर 10 कडवी चालवायचं खाली, सोपी गोष्ट नाही. म्हणून मग लोक कुठे वळत गेली, मुक्त छंदाकडे. मुक्त छंदाचं बरं, खरा मुक्त छंदाला एक छंद असतो. लोक मुक्त छंद म्हणून निबंध वाचतात, कविता. इकडे गोव्यामध्ये एक किस्सा घडला होता, खरंच सांगतो, ही खरी गोष्ट आहे. माझा मित्र आहे, चांगला कवी आहे असं म्हणूया आपण. त्याने एक लेख लिहिला, संपादकाला दिला छापण्यासाठी. संपादकाने नाकारला. कागद खिशात होता, साहित्य संमेलन होतं. या माणसाने तो लेख टिंब तोडून तोडून वाचून कविता म्हणून सादर केला. हाईट त्याच्या पुढे आहे, दुसरं बक्षीस मिळालं कविता. तर ही कंडिशन आहे. मुक्त छंदाला सुद्धा एक छंद असतो. पण आजकालची मंडळी लिहितात ते निबंध असतं एकतर, कविता नसते, किंवा मग ते छंदमुक्त असतं, त्याला कोणतंच कसलं सोयरं सुटत नसतं. तर हे तसं नाहीये. एका गाण्याचं उदाहरण तुम्हाला दाखवलं. सुरेश भटांचं एक गाणं तुम्हाला आठवतं का? आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.
लय कशी वापरली जाते बघा. ही दोन्ही दिग्गज माणसं आहेत आणि दोघांचं एक तत्व होतं की बघा, खरं वाक्य आहे, आजपासून लक्षात घ्या, कठीण लिहिणं फार सोपं, सोपं लिहिणं फार कठीण. सोपं लिहिणं फार कठीण का? तर गदिमा आणि सुरेश भटांचं एक त्यांचं ब्रीद वाक्य होतं की माझी कविता, माझं गाणं समजून घेण्यासाठी कुठल्या शिक्षणाची गरज नसावी. आता आमच्याकडे एक कवी आहे, माझ्या भार्येच्या करकमलामध्ये भोजनाचे पात्र, असं म्हणत एक दीड पानी कविता वाचतात. तुमच्या बायकोच्या हातामध्ये भांड आहे असं सांगा ना सरळ, लोकांची कटकट निघून जाईल ना, कशाला एवढा शब्दकोश आणायचा. पण कविता म्हटलं की शब्दकोशच पाडला पाहिजे सगळ्या लोकांच्या डोक्यावर, असं काहीतरी एक चित्र बनून गेलेलं आहे. ही मंडळी त्यातली नव्हती. याच लयीमध्ये हे तुमचं आवडतं गाणं आहे ना, गीत रामायणामध्ये हीच लय आहे, फडक्यांनी फक्त चाल बदललेली आहे. त्याच लयीमध्ये म्हणून दाखवतो, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. ह्या लई हाताळणं, एवढी जाण ठेवणं आणि फडक्याने त्याच्या पुढं काम सुरू केलेलं ते सांग. आता अनंतपंथी माहिती आहे तुम्हाला, जुनी सगळी माणसं त्या ताई अगदी व्यवस्थित मान घालवतात, तेव्हा मी जुन्या आठवणी सांगतो. अनंतपंथी कशासाठी फेमस होते? फटक्यासाठी, बरोबर. एक फटका जो माडगुळकरांनी लिहिलेला आहे गीत रामायणामध्ये. गीत रामायणामध्ये फटका लिहिलाय, चाल फटक्याने वेगळी दिली, वृत्त फटक्याचं हरिभगनीच आहे. विरूप झाली शूर्पण खाती, दाशरथीची कृती सूड घे त्याचा लंकापती, हा फटका आहे. 936 वृत्त आपल्या मराठी भाषेमध्ये माधवराव जुलियनानी, माधवराव पटवर्धन यांची PhD ह्या वृत्तावर झाली. त्यांनी जवळपास 936 वृत्तांचा उहापोह, उल्लेख, मांडणी वृत्तविहार या ग्रंथामध्ये त्यांच्या, यातली बहुतेक मला असं वाटतं की ह्या 936 वृत्तामध्ये कुठल्याही लयीमध्ये व्यवस्थित अगदी एक मात्रा कमी न करता जर कोणी व्यक्ती लिहू शकणारी होती तर ते गदिमा, आणि म्हणून ते शब्दप्रभू होते. कुठलीही लय, कुठलंही वृत्त, कुठलाही मीटर जो आजच्या कवितेमध्ये, गझलेमध्ये, भावगीतामध्ये तुम्हाला तेही बघावं लागेल की जुनी गाणी मराठी आपल्याला आवडतात. पण ती का आवडतात? आशय आहे, पण आशयाबरोबर लय आहे, खेचला जात नाही शब्द. काय खेचायचं आणि काय खेचायचं नाही हे संगीतकाराला समजलं पाहिजे. लयीमध्ये लिहिणारा जो कवी आहे तो कुठल्या मीटरमध्ये लिहितो आणि तो मीटर संगीतातल्या म्हणजे तबल्याच्या कुठल्या तालासाठी योग्य आहे हे ज्या संगीतकाराला अजूनपर्यंत कोडं उलगडलेलंच नाही, तो माणूस संगीत लावतो. मग तुमच्या नशिबी तेच येतं. तसं नाहीये. तबल्याच्या अमुक मात्रा म्हणजे लेखनाच्या अमुक मात्रा असं गणित आहे आणि त्याच्यावर संगीत बांधली गेलेली आहे. काही उत्तम संगीताची उदाहरणं तुम्हाला बघायची आहेत. एक आतापासून या पद्धतीने गाण्यांचं निरीक्षण सुरू करा. गाणं विद्रूप संगीत कधी होतं आणि चांगलं संगीत तुमच्या मनामध्ये गीत रामायण का आहे ते सांगतो. गीत रामायणाच्या 56 गाण्यामध्ये ऐकताना मला एक असा शब्द दाखवा जो तुमच्या बोलण्याच्या संस्काराप्रमाणे आवाजनी खेचलेला आहे, किंवा दुसरा ऑप्शन हे असा मला एक शब्द दाखवा ज्याची खरी लांबी रुंदी सोडून त्याला दाबला गेलेला आहे संगीतकाराच्या पराक्रमामुळे. तर हे अत्याचार शब्दावर जो करत नाही, जो ती लय समजतो, तो संगीतकार. आणि बाबूजी हे त्या पंगतीतले संगीतकार मानले जातात. हे सोडून अजून एक भाग आहे संगीताचा जिथे मग भावना जिवंत करायची. त्याची एक छोटी उदाहरणं पुढे गीत रामायणातली सांगेन. अभिषेकी बुवांचं पण छान सांगता येते त्याच्यामध्ये.
एक दोन गाण्यांची आठवण तुम्हाला करून देतो, तुम्ही अगदी फक्त आठवण करा. बगड्यांची खळे काकांचं संगीत आहे. अभिषेकी बुवा गातात किंवा वसंतराव देशपांडे गातात. त्या काळची ही सगळी मंडळी. खळे काकांचं संगीत आहे किंवा अभिषेकी बुवांचं साध देती हिमशिखरे धवल पर्वताचे हे गाणं आहे. याच्यामधल्या काही आठवणी तुम्ही बघा. बगड्यांची माळ फुलेमध्ये ती माळ दिसायला लागते. का दिसते? मला गाता येत नाही, मी फक्त तुमचं लक्ष वेधून घेतो. बगड्यांची माळ दिसते. हे काम आहे संगीतकार. किंवा देवा घरचे ज्ञात कोणाला म्हणताना देवाचं घर वर आहे आणि ती तान येते अभिषेकींची. हे दिसलं पाहिजे का? या गोष्टी संगीतकारांची जी दृष्टी तिथे पोचायची, तिथली काहीच नावं आहेत. त्याच्यामध्ये एक बाबूजी. तर त्यांनी कुठल्या लयीमध्ये लिहिलेलं आहे ते इकडे संगीतकाराला व्यवस्थित समजणं आणि मग त्यातून जे तयार होतं ते सर्वांग सुंदर असं बाबूजी गरिबांचं गाणं. आता सावळा ग रामचंद्र, मूळ चाल कशी आहे? सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अशी चाल आहे. बहिणाबाईंची ओवी माहिती आहे, ही ओवी आहे. या ओवीला फडक्याने ही चाल दिलेली आहे. ही अष्टाक्षरी आहे. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. हे अष्टाक्षरी. तर या पद्धतीने तुम्ही बघा की काय किमया त्यांनी केलेली आहे. सगळं लिहिलं त्याने, ओव्या सुद्धा लिहिल्या, पण त्या आपल्यासमोर सुंदर गाणं म्हणून आल्या. तर ही किमया आहे गदिमा बाबूजींच्या चोडीची. काही आठवणी सांगितल्या जातात उत्तम. स्वये श्री रामप्रभू ऐकती या गाण्याची, पहिल्याच गाण्याची एक आठवण श्रीधरजी सांगतात छान. ठरलं गीत रामायण करायचं. तो दिवस होता 1 एप्रिलचा. आणि ज्या दिवशी गाणं करायचं त्या दिवशी सकाळी नेहमी एक गोष्ट घडायची. खरं तर आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ती वाहू, कारण आजचा जे पुष्प आहे तुमच्या व्याख्यानाचं आपल्या, हे गीत रामायणाला समर्पित केलेलं आहे आपण. आणि या गीत रामायण 1955ची जी टीम होती, पहिली टीम, त्यांनी गीत रामायण घडवलं. त्यातले सहाय्यक संगीतकार प्रभाकर जोग, बोलणारं व्हायोलिन, गाणारं व्हायोलिन ज्यांना आपण म्हणायचो, ते हल्लीच वारले. बहुतेक 15-20 दिवस होते प्रभाकर जोग वारले. ही एकमेव व्यक्ती होती जी या टीम मधली शिल्लक होती. प्रभाकर जोग गदिमांच्या समोर सायकलने यायचे आणि गदिमा म्हणायचे, हा रामाचा दूत आला गाणं नेण्यासाठी. आणि गदिमा गाणं लिहून द्यायचे. आता गदिमाने गाणं कधी लिहिलेलं असायचं? एसटीच्या तिकिटावर, 2 तिकिटावर मिळून गाणं. आणि हे सगळे चिटोरे काढून ते द्यायचे प्रभाकर जोगांकडे. उल्लेख सापडतो मुकुंद सराफांच्या पुस्तकामध्ये की ते चिठोरे घेऊन प्रभाकर जोग बाबूजींकडे जायचे. सीताकांत लाड बाबूजी ही सगळी तिकडे आकाशवाणीवर तिकडे जायचे. बाबूजी बघायचे, प्रभाकर जोगांना बोलवायचे जवळ. ते जवळ गेल्यानंतर ते काहीतरी 5 मिनिटं 2 मिनिटं गुणगुणायचे. ते 2 मिनिटं गुणगुणल्यानंतर प्रभाकर जोग काहीतरी लिहून घ्यायचे. तर ती स्वरलिपी होती. बाबूजी गुणगुण त्यांना स्वर शुद्ध कोमल वगैरे वगैरे सगळं ते तिकडे व्हायचं त्यांच्या कॅल्क्युलेटरमध्ये आणि सरळ गाणं सुरू व्हायचं. अशी ही मंडळी होती. हे पुन्हा न भूतो न भविष्यती, हे परत होणं शक्य नाही. तर रामाचा दूध आल्यानंतर गदिमांनी गाणं दिलं. गाणं काय होतं कुणालाच माहित नाही. रामाला माहिती, गदिमाला माहिती. गाणं सुधीर फडक्यांकडे सकाळी गेलं. सुधीर फडकेजींच्या घरामध्ये असा प्रसंग होता की श्रीधर फडके, जे सुधीरजींचे सुपुत्र, आत्ताचे फार मोठे संगीतकार गायक, हे त्यावेळी लहान आजारी होते. आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन सगळ्या ह्या धावपळी करताना तो चिठोरा कुठेतरी गायब झाला. आणि हा संबंध त्यांच्या दोघांची नातं पण तसंच होतं गदिमांचं आणि बाबूजींचं, की गदिमा छान मन मिळावू, रांगडे गडी पण तापट,
कधी संतापतील हे सांगता येत नाही. बाबूजीही तसेच. त्यामुळे ते जितके चांगले मित्र होते तितके एकमेकावर भडकायचे. त्यामुळे आकाशवाणीवर येऊन त्यांनी एकमेकावर छान अगदी तोंडसूक घेतलं. गदिमा म्हणाले मी गाणं लिहून दिलंय. बाबूजी म्हणाले नाही ते हरवलं, तू परत तुला आठवत नाही का गाणं लिहिलं, तुम्ही परत लिहा. गदिमा म्हणाले मी नाही लिहिणार, मी चाललो. आता यावेळी सीताकांत लाडानी एक योजना केली. एका खोलीमध्ये गदिमाला बंद केलं आणि सांगितलं की आज गाणं केल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. त्यामुळे तुम्ही नवीन गाणं लिहा. तुम्हाला लवकर जायचंय ना, मग लवकर लिहा. बाहेरून कडी घातलेली आहे. गाणं झालं की टकटक करायचं. मी गाणं घेईन, तुम्ही चला, आम्ही गाण्याचं बघून घेऊ काय करायचं. स्वये श्री रामप्रभू ऐकती 8 कडव्यांचं गाणं आहे. 5व्या मिनिटाला गदिमाने टक 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 झाला. ते आपल्याला जे मिळालं ते स्वये श्री रामप्रभू ऐकती. पहिलं गाणं काय होतं आपल्याला माहिती नाही. ही अशी चमत्कार प्रत्येक गाण्याच्या बाबतीत घडलेला आहे. रामजन्म लाग सखे. माझ्या आयुष्यातले मला सगळे पुरस्कार मिळाले असं मला त्या दिवशी वाटलं. या दिवशी मी हिंदी गीत रामायण गदिमांच्या पंचवटीमध्ये वाचून दाखवलं आणि त्या दिवशी त्या सगळ्या कुटुंबासमवेत मला ते वृंदावन बघता आलं. तुळशी वृंदावन, ज्या वृंदावना शेजारी चटई टाकून लोड ठेवून गदिमा लिहायला बसले होते. विद्याताईवर गच्चीतून बघत होत्या की गाणं लिहितायत आज. आणि गदिमा छान काहीतरी लिहिणार आहेत म्हटलं, त्यांना सगळी तयारी लागायची. सुपारी पान तिकडे जवळ, पाणी, पेन, डायरी सगळं. आणि ते कधी त्यांची तंद्री लागेल, कधी ते झोपतील. पण काळजी असते, त्यामुळे त्या बघत होत्या हे काय करतायत. तर गदिमा आधी थोडा वेळ त्यांनी प्रयत्न केला की छान बसून लिहिणार काहीतरी आपण, पण सुचेना. मग गदिमांच्या येरझाऱ्या सुरू आहेत. येरझाऱ्या सुरूच आहेत. पहाटे 4च्या सुमाराला, 3:30च्या सुमाराला कधीतरी विद्याताईंनी विचारलं की हो राम आला की नाही जन्माला, कारण रामजन्माचं गाणं लिहायचं. तर माडगुळकर म्हणाले तो काय दिगंबर माडगुळकरांचा गजानन आहे का असा सहज जन्माला यायला. दशरथांचा पुत्र श्रीराम, तो जन्माला यायला थोडे वेळ लागणारच. आणि सूर्योदय होता होता कोणीतरी आकाशवाणी करावी आणि कुठेही न अडखळता गाणं यावं. त्या सगळ्या येरझारातून जे जन्मलं होतं ते गाणं समोर आलं. चैत्र मासत्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त करीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी काग श्री सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. अशा ह्या 1 से 1 आठवणींनी भरलेलं गदिमांचं काम आहे. विषयांतर गदिमा आणि गीत रामायण सोडून जर सांगायचं तर एक छान आठवण आहे. गदिमा किती मोठे होते. हे झालं एक उत्तम कवी गीतकार. पुढे गाण्यामध्ये आहेच. मला वेळेचं भाग, मला खूण करा, मी ह्या विषयामध्ये कधी कधी बोलत जातो पुढे. तर गदिमा कवी म्हणून किती सिद्धहस्त होते ही अख्खी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी साक्ष आहे. सगळी गाणी लहान मुलांना आवडणारी, ते अगदी लावण्यापासून ते सगळंच. पण माणूस म्हणून गदिमा किती मोठे होते हे फार महत्वाचं. एक अशी आठवण आहे की पंचवटीमध्ये तुम्ही चला, एक निळा कोच आहे गदिमांचा, ख्यातनाम असा म्हणजे लोकप्रसिद्ध निळा कोच. आज गदिमा नाही, कोच आहे. कोचावर तुम्हाला श्रीरामांचा फोटो दिसेल, समोर फुलं दिसतील. हे अव्याहत सुरू आहे अजूनही. तेव्हाही ते त्यांना तसंच लागायचं. सकाळी ते सगळं टापटीप आवरून झाल्यावर छान धोतर नेसलेले, कोट घातलेले, छान इथे पेन लावलेलं, पान वगैरे खाऊन तयार असणारे गदिमा स्टुडिओत जायला निघत. आणि मंडळी नेमकी त्याच वेळी त्यांना पकडायला येत काहीतरी कामानिमित्त. तर असेच गदिमा साधारण 10-10:30चा सुमार असेल, अगदी तयार होऊन टापटीप बाहेर जाणार. तर केस पिंजारलेली एक व्यक्ती, तरुण,
हातामध्ये एवढं बाळ घेऊन तिथे आले. आपण गदिमा का? गदिमा म्हणाले, हो, मी ही कादंबरी लिहिलेली आहे कर्णाच्या जीवनावर. आलं लक्षात कोण व्यक्ती होती? कर्णाच्या जीवनावर कोणाची कादंबरी आहे? मृत्युंजय. ही व्यक्ती म्हणाली की मी कर्णाच्या जीवनावर हे सगळं लिहिलेलं आहे. गदिमा तुम्ही वाचून बघा आणि मला अभिप्राय द्या आणि मी कसं प्रकाशन करावं मला मार्गदर्शन करा. अशी अनेक लोक यायची हो. आणि गदिमा तेवढे मोठे होते. अनेक संगीतकार, अनेक सहाय्यक संगीतकार, अनेक कॅमेरामन्स, अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सगळ्यांना हात देऊन या माणसाने वर काढलेला आहे. गदिमा म्हणाले, ठेव. पाणी वगैरे त्यांना दिलं. काही दिवसांनी या म्हणाले. तो तरुण गेला काहीतरी पुटपुटत. काही दिवसानंतर तसेच गदिमा तयार होऊन बाहेर जाण्यासाठी निघाले आणि पुन्हा ती व्यक्ती आली. आणि त्यावेळी त्यांना फाटकाकडे बघून गदिमा फोन फिरवत होते. आणि तो तरुण आल्यानंतर त्याने एवढीच वाक्य ऐकली की मुलगी छान आहे, लग्न लावून टाका. ते येऊन त्याने विचारलं की तुम्ही ते बाळ घेतलं होतं माझं, मी कर्णाच्या जीवनावर कादंबरी लिहिलेली होती, मग तिचं मार्गदर्शन मला पाहिजे, काय करतं? अरे कुणाशी बोलत होतो मी? म्हणा, मी प्रकाशकांशी बोलत होतो. त्याचाच अर्थ आमच्या भाषेमध्ये हा आहे की मुलगी चांगली आहे, स्थळ चांगलं आहे, लग्न लावून टाका. याचा अर्थ प्रकाशन बिनधास्त करा, मी सांगतो. आणि त्याच्यानंतर मृत्युंजयने तेवढं काम केलं मराठी साहित्यामध्ये. किती लोकप्रिय आहे मृत्युंजय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. तर असं एक व्यक्तिमत्व आणि त्यातून घडलेलं गीत रामायण. आता काही गाण्यामध्ये काय सांगायचं गीत रामायणाविषयी लोकांना, हे सगळं इतिहास झाला, हे सगळे पैलू झाले. अजूनही खूप आहे. काव्य नव्हे हा अमृत संचय असा आहे. आता काही गाणी तुमच्या समोर, गाणी तुम्हाला माहिती आहेत, फक्त माझ्या नजरेतून बघा. गीत रामायण या नजरेनेही बघा असं मला सांगायचं. स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. प्रत्येक पात्र गातं, याच्यामध्ये निवेदक दोन गाणी गातात. पहिलं गाणं आणि दुसरं. फडक्यांचा आवाज याच्यामध्ये तुम्ही किती वेगळा आहे ते पहा. इथे फडके स्वतः ती व्यक्ती होत नाही, स्वतः ते पात्र होत नाही. आणि ही प्रेरणा कशी आहे बघा. वाल्मिकी रामायणावरून गीत रामायण झालेलं आहे. वाल्मिकी रामायणाच्या आपल्याला रामरक्षेमध्ये काय संदर्भ सापडतात? आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. आता हे कोकिळ इथेही आहे. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ, बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारी. तो दुवा गदिमा कुठेही सोडत नाही वाल्मिकींचा. ते कोकिळ तिथेही वाल्मिकींच्या शिष्यांच्या रूपामध्ये ते तिथेही अवतरतात. आणि ते बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारीती असं म्हणत गदिमा तो दुवा तसाच्या तसा ठेवतात. यामध्ये अजून काय आहे, अजून काय सौंदर्य बघाल. सगळंच गाणं सुंदर आहे. आता फडक्यांची किमया तुम्हाला ह्यातलं ना मी सांगतो ती ओळ ऐका. कधीतरी पुन्हा गीत रामायण लावा, पहिलं गाणं लावा, मी सांगतो ती ओळ ऐका. कर्णभूषणे कुंडल डुलती. मला गाता येत नाही, पण तुम्ही फडके जसं गातात त्याची कल्पना करा, आठवण करा. काय असावं गायन आणि काय असावं संगीत. तर कर्णभूषणे कुंडल डुलती मध्ये डुलणारी कुंडल बाबूजींच्या स्वरामध्ये दिसतात. बरोबर आहे? आठवून बघाल ते तर त्यावेळी तुम्हाला ते दिसेल की कर्णभूषणे कुंडल डुलती म्हणताना ते स्वर असे आहेत बाबूजींचे की ते कुंडल डुलणारी दिसावी. असं प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काहीतरी सौंदर्य स्थळ आहे, सांगण्याचा प्रयत्न करतो. राम जन्म लाग सखे राम जन्मला. आता ह्या कल्पनाच अशा आहेत, म्हणजे मराठी, आपल्या मराठी विश्वातल्या कल्पना आहेत, ज्या गीत रामायणामध्ये आणताना मराठी मोळ्या करून त्यांनी रुजवलेल्या आहेत. की रामाचा टाहो ऐकल्यानंतर ज्या गायी बांधलेल्या आहेत गोठ्यामध्ये, त्या गायी पाणावू लागल्या. उच्च रवे वायू त्यास हसून बोलला. गदिमाला गीतकार आहे, ते कवी नाहीयेत असं म्हणणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांनी काय वाचलंय गदिमांचं मला माहित नाही.
आळसावलेल्या कळ्या उठल्या आणि त्या कळ्यांना वाहणारा वारा सांगायला लागला की राम जन्मला. इतकी सुंदर कल्पना जो माणूस मांडू शकतो गाण्यामधून, त्या माणसाला तुम्ही जर कविते नाहीयेत ते गीतकार आहे म्हणतात, हे कशासाठी आहे हे माझ्या लक्षात येत नाही. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. आता एखादा कवी असता त्याला वर्णन करायचं आहे, दशरथांचं वर्णन करायचं आहे. कसं केलेलं आहे वर्णन? ईश्वाकू कुलकीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करीतो रक्षण. इथपर्यंत ठीक आहे. पुढे दशरथांचे गुण सांगायचे. कवीची ताकद कुठपर्यंत असते बघा. कवी दशरथांच्या चरित्रामधले महत्वाचे गुण गदिमांना सांगायचे. गृही चंद्रसा, घरामधले दशरथ चंद्रासारखे शीतल आहे. नगरी इंद्रसा, आणि तिसरं सूर्य जसा संगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. इतके सुंदर प्रकारे हे काव्य येतं, इतकी प्रतिभा आणि इतका शब्दावरचा शब्द प्रभू गदिमा म्हणजे काय तर या अशा उदाहरणातून ते दिसतं. इथेच पुढली एक ओळ आहे. रस्ते गजबजलेले आहेत अयोध्येमध्ये, समांतर रस्ते आहेत. या समांतर रस्त्यावरून गजबजाट सुरू आहे. इतकी समृद्ध नगरी आहे दशरथांची. रथ वाजी गज पथिक चालती नटुनी यांच्या वरी. एकाच वळीमध्ये सगळे आले. रथ आले, वाजी म्हणजे घोडे आले, गज म्हणजे हत्ती आले, आणि पथिक म्हणजे आपण सगळे चालणारी माणसं आली. चार गोष्टीतून अयोध्येचं सगळं वैभव समोर आपल्या उभं राहतं. की रथवाजी गज पथिक चालती नटुनी त्यांच्या वरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. असं बाबूजी म्हणताना अयोध्येचं वर्णन करत असताना प्रत्येक कडव्याचं निरीक्षण करा. तुम्हाला तो निवेदकाचा फील तिथे येईल. हे नुसतं फिलिंग नाहीये, हे फिलिंग आहे. तिथे बाबूजी कोणतंही पात्र होत नाहीत रामायणातलं. तिथे बाबूजी मी एक तिसरा माणूस आहे. कुशलव गीत रामायणातील 2 गाण्यामधून एक मी तो निवेदक आहे की निवेदक सांगता आहे. स्वयश्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. एक तो निवेदक आहे. आणि एक दुसरे हे निवेदन आहे की अयोध्या कशी आहे तिचं वर्णन करणारे बाबूजी. आणि मग पुढे सुरू होतं पात्र ओळ. तर ते कसं आहे? उले हा शब्द फार वापरला जातो. त्या शब्दाचा अर्थ सांगायला गेलो तर कुठल्याही विद्यार्थ्याने विचारलं की सर उलणं म्हणजे काय? फुलणं माहिती आहे आपल्याला. उलणं म्हणजे काय? तर त्याला त्या सावरीच्या बोंडाचीच उपमा द्यावी लागते. ते उलतं. आणि हा शब्द तिथे उगाका काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले. वर्णन काय आहे निवेदनामध्ये? की वेलीवरची फुलं पाहून सुद्धा काळीज करपून जावं अशा विचित्र मनोवस्थेमध्ये महाराणी कौशल्या आहे. आणि त्यामध्ये त्यांना काय काय दिसतं? तर इथे गदिमांचा जो एक परकाया प्रवेश गदिमा करतात. परकाया प्रवेश म्हणजे काय? तर प्रत्येक पात्राचा अनुभव, पात्राची अनुभूती, पात्राची वेदना घ्या, ते फिलिंग जर समजून घेणार तर तसा सिद्ध असतं कवी लागतो. आणि तो कवीचा महत्वाचा गुण आहे की परकाया प्रवेश, त्याच्या भूमिकेमध्ये प्रवेश करता आला पाहिजे. हे दुरून राहून तिराईताने सांगितलेल्या गोष्टी नाहीये की मला अशी कौशल्या वाटते, मला तशी नाहीये. स्वतः कौशल्या होणं आहे. उगा का काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले. आणि तिथे जेव्हा जेव्हा मी हरिण आणि पाडस बघते तेव्हा मला द्वेष येतो. हरिणीचं आणि पाडसाचं जेव्हा आपण त्यांचं सुरू असलेलं जेव्हा प्रेम आपण बघतो की ते पाडस आपल्या आईच्या खोड्या काढत असतं, तिला ढुशा देत असतं, दूध पित असतं, त्यावेळी ती हरिणी आणि ते शावक यांच्यामधलं हे सगळं बघितल्यानंतर सगळं जग आनंदित होतं. पण मी
मला द्वेष वाटायला लागतो, मला जळणं सुरू होतं. ह्या ज्या बाईच्या वेदना आहेत, हे जे मातृहृदय आहे, मातृत्वासाठी अजून मातृत्व आलेलं नाहीये, तर ही जी वेदना आहे, ही गदिमासारखा माणूस हा परकाया प्रवेश करू जाणे की ते शब्दामध्ये जेव्हा हे गाणं सादर होतं, जेव्हा जेव्हा मी अनेक चांगले गायक गीत रामायणासाठी चांगला गायक लागतो. चांगला गायक काय तुम्ही समजून घ्यायचं. पॉइंट ए टू पॉइंट बी गाणं सगळेजण सादर करतात, उद्या मी सुद्धा सादर करेन. गीत रामायणासाठी तसा गायक नसतो. का नसतो मला विचारू नका, मला आतून कळतं. गीत रामायणासाठी असं गायचं नसतं. कसं गायचं असतं म्हणून मला विचाराल, मला सांगता येणार नाही, तुम्हालाही सुद्धा सांगता येणार नाही की कसं गायचं असतं गीत रामायण. पण तुम्ही दोन माणसं गीत रामायण गाताना बघा, एका माणसाकडे तुम्ही थांबणार नाही आणि दुसऱ्या माणसाकडे जर तसा गाणारा चांगला असेल, भावना जर जिवंत झाली तर तुम्ही तिकडे अडकून बसाल, तुमचा पाय हलणार नाही त्या सभागृहातून. तर ती भावना जी आहे ना, ती पांडित्याने येतच नाही. आणि ते व्यक्त करताना बाबूजींचं संगीत आहे, त्याच्यावर अगदी आतड्यातून प्रेम करणारा माणूस त्याच्यासाठी पाहिजे. दशरथांच्या यज्ञामध्ये अग्निदेवाने प्रगट होणं आणि दशरथा घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान. आता हे सगळे दुवे उगाच यमक जुळवायचं आहे म्हणून न लावलेलं नाही, मला बरं वाटतं मी लिहून टाकतो, असं नाहीये. वाल्मिकी रामायणामधले सगळे उल्लेख तुम्ही पहा. दशरथांना देवांच्या दरबारीही फार मोठं स्थान आहे. दशरथ राजांना सर्व देवदेवतांच्या उल्लेखामध्येही उत्तम स्थान आहे की धर्मप्रिय राजा. आणि म्हणून अग्निदेव जेव्हा दूत बनून येतात पायस घेऊन, तेव्हा ते सांगतात, हा दुवा गदिमा नाही दिसत, की तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान. अग्निदेव स्वतः सांगतो द्रौपदीला की करात घेई सुवर्ण थाली, दे राण्यांना क्षीर आतली, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान. इथे अग्निदेवांचा स्वभाव कसा आहे, प्रत्यक्ष महाविष्णू आलेले नाहीयेत, प्रत्यक्ष सगळे देवदेवता जमून आलेले नाहीयेत की आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला हा प्रसाद देतो, हा तुम्ही घ्या आणि तुमचं असं चांगलं होईल तसं चांगलं होईल. एकच व्यक्ती आली ज्यांच्या मुखामध्ये पूर्णाहुती दिली जाते. सगळ्या देवांचं रिसेप्शन सेंटर म्हणजे अग्निदेव. कारण कुठल्याही देवाला तुम्हाला आहुती द्यायची असेल ती अग्निमुखात द्यावी लागते. तर अग्नीकडे तुम्ही सगळं अर्पण केल्यानंतर जो काही तुम्हाला प्रतिसाद द्यायचा, जे त्यांना सांगायचं देवाला, त्यांचे दूत बनून अग्निदेव आलेले आहे आणि ते कौतुक करतायत की धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. तर हे सगळं विचार आपल्या डोक्यामध्ये आधी तयार झाले पाहिजे, तेव्हा ते गीत रामायणामध्ये अवतरते. आणि एवढा परकाया प्रवेश गदिमा हा म्हणता, त्याच्या आधी कोण होते, त्याच्या आधी गदिमा दशरथामध्ये अवतरले होते की उदास का तू आवर वेडे नयना तिल पाणी, लाडके कौशल्ये राणी. हे म्हणणारे गदिमा दशरथ होते. झटक्यात गदिमा दुसऱ्या आठवड्यामध्ये बदलतात आणि अग्निदेव बनतात. आणि अग्निदेवानं जे सांगायचंय, देवानं जे दशरथांपर्यंत निरोप द्यायचा आहे, काय काय होणार आहे या पायसाच्या सेवनाने, हे सांगण्याचं काम जे अग्निदेव करतात ते व्यवस्थित गदिमा त्याच्यामध्ये लिहितात. शेवटी जाता जाता विसरत नाही की तू आमच्यासाठी आदरणीय आहेस, हा संदेश आहे त्यातून. दशरथ आदरणीय आहेत देवांसाठी सुद्धा. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने. दे आज्ञा मज नृपा पावतो, यज्ञी अंतर्धान. दशरथा हे पायसदान. असं हे सगळं चित्र, हे देवांना जे जे सांगायचं आहे, अग्निदेवांना जो मेसेज द्यायचा, हा पूर्ण निरोप देवांचा काय होणार आहे हे पायस सेवन केल्यानंतर, हे सगळं त्यामध्ये आहे.
पुढे रामाचं कौतुक, राम आदी या सगळ्या चारही भावंडांचं कौतुक लोकांसमोर आपल्या भगिनी समान असणाऱ्या ज्या सवती त्यांना सांगताना कौसल्या माता की सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, ही ओवी. काही ओळी कशा आहेत बघा, कुणाचंच कौतुक कमी नाहीये आणि कुणाचं जास्त नाही, पण तरीही श्रीराम त्यांचे लाडके आहे. आता ही फार मोठी नाजूक अवस्था असते की घरातल्या 3 मुलांचं कौतुक थोडंसं आपल्याला करूनही आपल्या मुलाचं वेगळं कौतुक करायचं आणि याच्यावरूनच वाद व्हायला लागतात सगळे. पण कौशल्याच्या तोंडी काय येतं, गरिमा काय देतात ओळी की हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी प्रकाशतो. कोणच कमी नाही आणि कोणी जास्त नाही. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी प्रकाशतो. अशा पद्धतीने बायकांच्या स्वभावातले पुढे 1-2 गाणी अशी आहेत की तुम्हाला अतिशय जाणवू लागेल की हे किती अभ्यास करतायत बायकांच्या स्वभावाचा सुद्धा. गरिमा किती अभ्यास आहे की काय बरं दिसेल तिथे, काय बरं दिसणार नाही. कधी कधी अतिरेक होतो या सगळ्या गोष्टींचा. शिकवणारे शिकवत जातात, सगळं असतं, तांत्रिक ज्ञान असतं, कवितेतलं शब्द भांडार असतं, कुठे वापरायचं ते माहित नसतं. त्याच्यामुळे असं होतं. हल्ली एक फेसबुकला मी पोस्ट लिहिली होती त्याविषयी की वृत्तबद्ध कविता शिकवणारे आणि वृत्तबद्ध कविता शिकणारे असं सुरू आहे. नवीन एका विद्यार्थ्याला शिकवायला सुरू केलं की बाबा हे असं असं लिहायचं असतं, लघु गुरु असं सगळं लिहायचं असतं, छान कविता आली पाहिजे. मग ती कविता कशी आली बघा, तुम्हाला पचणार नाही, खरं नाही, तुम्ही म्हणणार हे खरं नाहीये, काहीतरी कपोलकल्पित आहे. पण बघा ओळ कशी आली. मम हाडे दुखती तव कार्ये करुणी, अशी कविता आहे. आता असं जर तुम्ही लिहायला लागाल तर त्या कवितेचं काय होऊन जाईल. कुठे मम, कुठे तव, काळ काय, वजन काय, मम हाडे काय. तर हे भान कोण देणार. बाकी सगळं देऊ आपण, आपण MA शिकू, PhD शिकू, भान कोण देणार आहे कवितेतलं की आपण काय आहोत, काय बोलतो आहोत, कुणाच्या तोंडी आहे. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, ही भाषा कौसल्याच्या तोंडी त्यावेळी ती योग्य वाटते. त्यावेळी ती महाराणी कौसल्या नाही, तिच्यामध्ये आई जास्त भरलेली आहे ओतप्रोत. आणि ती आई बोलते आपल्या कौतुकाने आपल्या दिसामाशी वाढत जाणाऱ्या श्रीरामांविषयी. फडक्यांच्या संगीतामधली एक गोष्ट या दृष्टीने बघून आजपासून सुरू करा गीत रामायण ऐकताना. प्रसंग कसा आहे, एकदा आपल्या पत्नी आणि पुत्रासह वर्तमान महाराजा दशरथ अयोध्येच्या राजसभेमध्ये बसलेले आहेत आणि अचानक विश्वामित्रांचं तिथे येणं होतं. आता विश्वामित्र कोण आहेत, अतिशय आदरणीय, आदराचं स्थान, श्रद्धेचं स्थान असं आहे दशरथांसाठी. खरं तर दशरथ राजा आणि विश्वामित्र प्रजा, पण ते नावापुरतं आहे. दशरथ त्यांच्यापुढे लीन आहे आणि लीन होऊन सांगतायत की महर्षी तुमची काही इच्छा असेल तर सांगा, मी ती अवश्य पुरी करेन. वास्तविक विश्वामित्रांनी कोणत्या शब्दामध्ये मागायला पाहिजे होतं की राजा जरा त्रास होतो, ते सगळे राक्षस जे आहेत ना ते सगळे त्रास करतात, आम्ही यज्ञ करायला लागलो की सगळा येऊन विध्वंस करतात, जरा प्लीज तुझ्या मुलाला पाठव ना किंवा तू ये ना, असं सांगायला पाहिजे होतं ना. कुठे सांगतात. विश्वामित्र कसं येतात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, याच्यात कुठे आर्जव आहे. कारण विश्वामित्र आर्जव करतच नाही ना, ते ठरवूनच आलेले आहे. मागणं बिगणं काही नाही. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, विषय मिटला. दे म्हणजे दे, कारण ते ठरवून आलेले आहे. जे विधिलिखित आहे पुढे होणार आहे हे त्यांना ज्ञात आहे की त्यांच्या हातूनच हे काम करायचं आहे. हे नावापुरतं आहे मागणं वगैरे, ते ठरवूनच आलेले आहे. त्यामुळे तो आता बघा, आता फडक्यांचं गाणं आहे का, हे बाडगुळकर लिहून मोकळे झाले. आता फडके चाल लावताना काय विचार करतात, पहिला शब्द कसा येतो, ज्येष्ठ.
हा जे जो आहे ना, पहिला जे ठ सुद्धा नको, त्याला ठची गरज नाही. हा पहिला जो जे आहे ना, तो सगळा विश्वामित्रांचं व्यक्तिमत्व समोर उभं करतो की कोण आहे विश्वामित्र. ज्येष्ठ याच्यामधूनच निकाल लागतो सगळ्याचा. हे संगीत आहे. फडक्यांनी विचार कोणता केला तर तो हा केला की आपण काय मानतो आहोत. पुढे विश्वामित्र श्रीराम लक्ष्मणासोबत, म्हणजे श्रीराम लक्ष्मण विश्वामित्रांसोबत चालत जात असताना मलदकरुष देशामध्ये अचानक विद्युतपातासारखा आवाज होतो आणि ते बघतात तर त्राटिका राक्षसी. आणि त्राटिका राक्षसी समोर आल्यानंतर श्रीरामांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की ही स्त्री आहे, हिच्यावर कसा हल्ला करायचा, स्त्रीवर कसं शस्त्र उगारायचं, ते तर आपल्या संस्कारामध्ये नाही. तर त्यावेळी विश्वामित्र जे सांगतात ते गाणं बघा, त्या गाण्यामधल्या काही ओळी तुमच्या समोर ठेवतो, तुम्हाला काय जाणवतं. गीत रामायण आपण म्हणतो, आपल्याला आठवण आहे 65-68 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, आपल्याला गीत रामायण अजून आपण विसरू शकत नाही. आता त्याचं विश्लेषण करा की काय विसरू शकत नाही आपण. तर शब्दांना लय असते, शब्दांना उत्तम आशय असतो, शब्दांना नादही असतो. आणि एक ओळ जेव्हा आपण लिहितो ना, तर आपल्या वृत्तशास्त्रामध्ये, लयशास्त्रामध्ये एक ओळ लिहिल्यानंतर त्या ओळीमध्ये वृत्तकर्त्यांनी, जी सामवेदातून वृत्त आली आपली, लय सगळं, लय साम्राज्य सगळं सामवेदातून आलं, तर त्यामध्ये त्यांनी एवढी तुम्हाला सोय करून ठेवलेली आहे की श्वास कुठे घ्यायचा. ओळ वाचताना लाजून हासणे अन, इथे एक श्वास घेतो गायक, वाचणारा कवी घेतो, लिहिणाऱ्यानेही तिथे एक कमा टाकलेला आहे. या स्थानाला यतिस्थान म्हणतात. तिथे थांबलं पाहिजे श्वास घेण्यासाठी, तर ते संगीत नीट होतं. नाहीतर ते संगीत होणार नाही. अर्धा शब्द तो तिकडे जाणार, अर्धा तिकडे जाणार, अर्थ निघून जाणार. ते तसं बांधलेलं आहे. तर त्यामध्ये इथे सामान्य कवी, साधारणपणे कवी जे असतात ते आपण कसं करतो की लाजून हासणे, हसून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे पाहणे. अर्धे अर्धे तुकडे बरोबर ओळीचे तिथे श्वास येतो कवीचा, आणि सगळं ते मीटरमध्ये चालायला लागतं. आणि अशी गाडी सुंदर चालत राहते, छान कविता आपल्यासमोर उभी राहते. आता या गाण्यामध्ये बघा, दुष्ट मायाविनी, हे गाणं असं सुरुवात होतं, जा जोड झडी कारणुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. आपल्या कवितामध्ये यमक कुठे असतो? शेवटी यमक असतो. मी ओळखून आहे सारे तुझे पाहणे, लाजून हसणे हसून ते पाहणे. येता जाता समोर तू उगवे सपोर लारा, देशातून फुलांच्या वाहे सुगंध वारा. सगळं 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 करून शेवटी नाही, तिथे यमक व्यवस्था लागते. गरिमा कशी लावतात? जोड धणी कार्मुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. पुढे दरवेळी ते येतं, ऐकते हास्य तू दंतदाडा पहा, मरून हस्ती जणू भरून गेली गुहा. मृत्यू छाया जशी येतसे ही तशी, ओढदोरी कशी मोडतंद्रा. आता ती दोन ओळीमध्ये एवढे यमक बघितले की तुम्ही? कुठल्या कवितेमध्ये दुसरे आहे? गीत रामायण का 68 वर्ष चालतंय? गीत रामायण 68-70 वर्ष नित्य नूतन का आहे? तर प्रत्येक ओळीच्या मध्ये तुम्हाला यमकडी नाद आहे. नादाचं आवर्तन, लयीचं आवर्तन, ठेक्याचं आवर्तन सुटत नाही. आणि ते त्यांनी जे काय केलंय ते कधी, ते फडक्यांना नीट माहिती आहे की काय केलंय आणि ते कसं सांभाळायचं. तर हे जिथे आहे अशा सगळ्या गाण्यामधून, प्रत्येक गाण्यामध्ये हे तुम्हाला सापडेल. त्यातली काही निवडक गाणी तुमच्या समोर ठेवणं आणि गरिबांच्या काही आठवणी, गीत रामायणाविषयी काही निरीक्षण ठेवणं, एवढं या व्याख्यानाचं प्रयोजन होतं. ते मांडत असताना अजून काही गाणी घेतो आणि मग मी थांबतो. मृत्यू छाया जशी येतसे ही तशी, ओढदोरी कशी मोडतंद्रा. कोवळ्या वयातल्या श्रीरामांना पडलेला प्रश्न की स्त्रीवर शस्त्र कसं उगारायचं. तर त्यावेळी गुरु बनून विश्वामित्र काही गोष्टी सांगतात की चालतं बाबा, स्त्रीला सुद्धा मारलं तर चालतं.
दैत्य कन्यापुरा ग्रासुपाहे धरा देव देवेंद्र ही मारितई मंथरा. विष्णूनही मारलीये. विष्णू धर्मोदधी शुक्र माता वधी स्त्री जरी पारधी अरिमृगेंद्रा. स्त्री जरी पारधी अरिमृगेंद्रा. जर स्त्री पारधी बनून आली तर सिंह वाट बघणार आहे का? नाही, ती बाई आहे, तिला मी खाणार नाही. स्त्री जरी पारधी अरिमृगेंद्रा बिनधास्त मार, काही हरकत नाही. हे सांगण्याचं जे काम विश्वामित्रांनी एवढा मोठा उपदेश केला असता हा अशा ओळीमधून आलेला आहे. किती उदाहरणं आहेत. 2-4 ओळीमधून कुणी कुणी बायकांचा वध केलेला आहे. 2च ओळीमध्ये. दैत्य कैन्यापुरा ग्रासुपाहे धरा देव देवेंद्र ही मारितई मंथरा. विष्णू धर्मोदधी शुक्र मातावधी स्त्री जरी पारधी अरिमृगेंद्रा. किती धी आले बघा, किती यमक आले. तर हे जे सगळं काही प्रकरण आहे, आशय लय यमक नाद असं सगळं सतत कायम फिरत राहणारं चक्र म्हणजे गीत रामायण. त्यातलं मगाशी भागवतांनी जे सांगितलं की कुठलं गाणं जास्त सुंदर आणि कुठलं गाणं कमी सुंदर असं काही सांगता येत नाही. फक्त 56 गाणी भरपूर आहेत, भरपूर ओळी आहेत सांगण्यासारख्या. त्याच्यातलं काहीतरी समोर काढून ठेवायचं की जे सगळं सुंदर असल्यामुळे फक्त तुमच्यापुढे ठेवणं बाकी आहे. गीत रामायण तुम्हाला आधीपासून माहिती आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. फडक्यांचा स्वर आधीच लागतो. आठवून बघा ओळ. मी ते करायला गेलो तर माझं हसू होईल, पण मी तो प्रयत्न मी नाही करू शकणार. गीत रामायणचे गाणारे आहेत त्यांना तो प्रयत्न करताना काय दमछाक होते की आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. याच्यामध्ये एक अशी जागा आहे जिथे अनर्थ घडला असता पण बाबूजींनी घडू दिला नाही. दोष कुणाचाच नाही. दोष गदिमानी छान लिहिलेला आहे की श्रीरामानी तुकडे केले 2 धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे. पण गाताना जर फडके असे गायले असते तर श्रीरामानी तुकडे केले 2 धनुष्यांचे असं गायलं असतं. गाणं पुन्हा ऐका. गाण्यामध्ये बाबूजी एक छोटा पॉज घेतात. श्रीरामानी तुकडे केले 2 धनुष्याचे स्वयंवर. हा 2 ठेवतात ते खाली. का ठेवतात? अनर्थ घडू नये. उच्चार कसे करावे, यती कसा तोडू नये, कुठे तोडलं तर ते खराब होणार, कुठे तोडलं तर ते ठीक राहणार, हे सगळं समजून गाणं, समजून संगीत देणं, समजून लिहिणं, ही जबाबदारी ह्या 2 मंडळींनी एकही गाणं या 2 मंडळींनी असं दिलेलं नाहीये या 2 माणसांनी की जे गाणं ऐकून तुम्हाला वाटेल की नाही इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे बरोबर होत नाहीये, हे मला कळत नाहीये, असं काहीच होणार नाही. कुठलंही गाणं तुम्ही घ्या, गीत रामायणातील घ्या किंवा ह्या जोडगोळी कडून घडलेलं कुठलंही गाणं, तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळीनी तुला पाहते, एवढं सोपं कळणार. विठ्ठला तू वेडा कुंभार, इतकं सोपं कळणार. तर या पद्धतीने गाणं करणं म्हणजे काय, संगीत देणं म्हणजे काय, हे जणू म्हणजे हा वस्तुपाठ आहे सगळ्या नवीन लोकांसाठी. एक अशी गोष्ट आहे, मी तुम्हाला म्हणालो की बायकांच्या स्वभावाचा अभ्यास. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, या प्रत्येक घरामध्ये ती आहे. स्त्री पुरुषाला न पाहता उंबरठ्यावर सावळी बघून सांगू शकते की कोण आलाय. सासरा आलाय, नवरा आलाय, धीर आलाय, आपला मुलगा आलाय, आपला भाऊ आलाय, सांगू शकते स्त्री. आपल्या जुन्या स्त्रिया सांगू शकत. नुसत्या सावळीतून त्या सांगा की अमुक आले. त्यात नवरा असेल तर जरा वचकून राहायचं, सासरा असेल तर जरा अजून जरा वेगळ्या पद्धतीने वचकून राहायचं. हे सगळं त्यांच्या स्वभावात यायचं. तर इथे एक गाणं आहे, आनंद सांगू सखे ग किती, मी आनंद सांगू किती, सीता वल्लभ राम व्हायचे, सीता वल्लभ उद्या व्हायचे राम अयोध्यापती. त्या सगळ्या सुमित्रा आदी बहिणी सख्या सीतेला सांगतायत. त्याच्यातली शेवटची ओळ सांगतो की ओळखीचे बघ आले पदरव, पावलं वाजली ओळखीची, ओळखीचे बघ आले पदरव, सावलीत ते दिसते सौष्ठव. ओळ बघा कशी आहे.
रामांची उंच बलदंड अशी आकृती, सावळीतलं सौष्ठव हे सावळी दिसते इथे. हा विषय आलाय म्हणून तुम्हाला सांगतो की गीत रामायणावर माणसं किती प्रेम करतात. बाबूजींच्या आणि गदिमांच्या या सौंदर्य जे आहे गीत रामायणामध्ये, त्याच्यावर जीव ओळवून टाकणारी माणसं किती या जगामध्ये आहेत. माणसं मुठभर आहेत, पण काम किती करतात. अमेरिकेमध्ये माधव कराडे म्हणून एक आहे, रंगमंच नावाची संस्था आहे. भारतातून कुठलाही दिग्गज कोणत्याही क्षेत्रातला, वाद्य, नाट्य, गायन, पेटीवाला असो, उत्तम सारंगीवाला असो, वीणावादक असो, वक्ता असो, अमेरिकेत रंगमंचाद्वारा आयोजन झालेलं आहे या सगळ्या लोकांचं, दिग्गजांचं. मराठी, हिंदी सगळे कलाकार ज्यांच्याकडे जातात असे माधव कराडे, जे पुण्याचे आहेत. स्मिता कराडे आणि माधव कराडे असं हे दाम्पत्य आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत, सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत. पण गदिमा आणि बाबूजी यांच्यावर एक वेगळं निरातिशय प्रेम करणार. रंगमंचद्वारा 2-3 वर्षाआधी गीत रामायण नृत्यासकट सादर झालं होतं अमेरिकेमध्ये. आणि माधव कराडांना जेव्हा हिंदी गीत रामायणाविषयी कळलं, त्यांनी एक दिवस फोन केला, माझा नंबर करून, व्हॉट्सअप कॉल, कारण डायरेक्ट कॉल लँडलाईन तर अमेरिकेतून माझ्या मोबाईलला लागे ना त्यांना कनेक्ट. अजूनही व्हॉट्सअप कॉलवरच बोलतो. नेमके त्यांची जागायची वेळ तेव्हा आमची झोपायची वेळ, पण कसं तरी करून आम्ही तो कॉल करतो. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की प्रसाद, तू यावेळी काय सांगशील. मी म्हटलं ते बायकांच्या स्वभावाचा, म्हणजे मी कवी असल्यामुळे, म्हणवतो स्वतःला कवी, तर कवी असल्यामुळे मी ते सौंदर्य बघतो की ओळखीचे बघा आले पदरव, सावळीत ते दिसते सौष्ठव. तर हे इतका परक आहे प्रवेश गरिमा, स्त्रीच्या स्वभावांचा एवढा अभ्यास त्यांना आहे. तर म्हणाले मी हेच पकडलं, पण मी जरा वेगळ्या अँगलने बघतो. म्हटलं तुम्ही काय केलं सर. तर जेव्हा म्हणाले नृत्य आम्ही सादर करायचो, त्याच्यामध्ये राम असायचा, सीता असायची, त्या सख्या असायच्या, आणि ते नृत्यातून सादर व्हायचं गाणं, तेव्हा आम्ही ही ओळ जपायचो. या ओळीवर एवढं प्रेम केलेलं आहे आम्ही की लाईट व्यवस्था अशी करायचो की ओळखीचे बघा आले पदरव, सावळीत ते दिसते सौष्ठव. याच्यात राम दिसत नसत, आधी रामांची सावळी दिसे रंगमंचावर. आणि ते गदिमा आणि बाबूजी आमच्या काळजात आहे. तर ही दृष्टी प्राप्त करणं म्हणजे गीत रामायणाकडे बघणं की काय आहे त्याच्यामध्ये, आणि का ते काव्य नव्हे हा अमृत संचय. याच गाण्यामध्ये काही सुंदर कल्पना आलेल्या आहेत. सीता भूमिकन्या आहे, आणि इथे एक विचित्र संबंध तयार झालेला आहे. ती उद्या राणी होणार आहे, कन्या होईल मातृस्वामिनी. तू उद्या पृथ्वीची राणी होशील आणि तुझी आई ही तुझी प्रजा होईल. ही कल्पना कन्या होईल मातृस्वामिनी अशी गदिमा मांडतात. अशा सुंदर कल्पना त्यामधून आलेल्या आहेत. एक 2-4 बहुतेक 1-2 गाण्याविषयी सांगतो आणि समारोप करतो. कविता, उत्तम काव्य काय असावं, का आपण त्याला मानतो. आणि गरिमांना गीतकार म्हणून कवी म्हणत नसत. निसर्ग कविता, सुंदर आपण निसर्ग कविता ऐकतो. या निसर्ग कवितेमध्ये एक सुंदर निसर्ग कविता या गीत रामायणाच्या 56 गाण्यामध्ये आलेली आहे. चित्रकूटाच्या पायथ्याशी उभं राहिल्यानंतर लक्ष्मणांना आणि सीतेला श्रीराम सांगतात की या मंदाकिनीच्या तटीनिकटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी. आणि मग त्या पुढे खाली नाही, पुढे त्या स्थळाचं वर्णन सुरू होतं, चित्रकूटाचं वर्णन सुरू होतं. कसं आहे चित्रकूट. चित्रकूट हे शांत तपोवन, इथे नांदती साधक मुनिजन, अशी त्याची सुरुवात होते. आणि तिथल्या निसर्गवेली याचं वर्णन करताना काय म्हणतात गदिमा बघा, कल्पना करा. पलाश फुलले, पलाश वृक्ष, पलाश फुलले, बिल्व वाकले, भल्लातक फल भारे लवले. याच्या पुढे एक प्रलयाची ओळ येते. श्रीरामांची दृष्टी तिथेही काम करते की दिसतीनं याना मानव शिवले. हे असे का सुंदर आहेत तर दिसतीनं याना मानव शिवले. अजून इथे माणूस पोचलेला नाही,
पलाश फुलले बिल्व वाकले भल्लाटक फल भारे लवले दिसतीन याना मानव शिवले. याच्या पुढे अजून एक सुंदर वळी येते. कोण म्हणतं गरिमा कवी नाही, कोण म्हणतं निसर्ग कविता नाही. दिसतीन याना मानव शिवले ना सैल लतांची कुठे मिठी. यापेक्षा सुंदर ओळ लिहिली जाऊ शकत नाही. ना सैल लतांची कुठे मिठी या इथे लक्ष्मणा बांधकुटी. तर अजून याच गाण्यामधलं शेवटचं कडवं येतं. जमव सत्वरी काष्ठे कणखर उटज या स्थळी उभवू सुंदर. उटज म्हणजे झोपडी. उटज या स्थळी उभवू सुंदर शाखा पल्लव अंथरुणीवर. आता इथे एक प्रश्न पडतो. अरे अंथरण म्हणजे खाली घालणं, अंथरण वर कुठे? हे जाजन खाली अंथरलेलं आहे. मग गदिमा असं काय लिहितात एवढे मोठे महाकवी? शाखा पल्लव अंथरुणीवर. पण दृष्टीच वेगळी आहे. गदिमा याला पट मानत नाही, जो खाली आहे तो पट नाही. रेखुया चित्र ये गगनपटी, मग तो पट असल्यामुळे हे अंतर. ही जी दृष्टी आहे ना, हे बियॉन्ड द लिमिट आहे. इथपर्यंत निसर्ग कविता दुसरी गेलेली मी पाहिलेली नाही. आणि तरीही आपलीच मराठी माणसं म्हणतात की गदिमा काही कवी नव्हते. आता याचा न्याय निवाडा आपण करू शकत नाही. म्हणणारेही मोठे आणि ज्यांच्या बाबतीत म्हणतात तेही मोठे, त्यामुळे आपण काही करू शकत नाही. गदिमा पुढे सरकतात गीत रामायण लिहिताना. 2 गाण्यांच्या आठवणी तुमच्यापर्यंत ठेवतो. सीता वेगवेगळे स्वभाव गुण. एक आहे प्रसंग असा की अनेक वर्ष वनवासामध्ये आहे. श्रीरामांनी शब्द दिलेला आहे की मी 14 वर्षे वनवासात जातो. दशरथांनी बोलून दाखवलेलं नसतानाही त्यांची इच्छा म्हणजेच आज्ञा असं मानून ते आलेले आहेत. सोबत बंधू आलेले आहेत. जेथे राघव तेथे सीता. आपली भारतीय स्त्री कसं कसं सुख पाहते आणि किती सुंदर कल्पना करू शकते की संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कान. याच्यापुढे गदिमांची तिसरी ओळ नेहमी वरचढ असते की शिळेस म्हणतील जनसिंहासन. शिळेला सुद्धा सिंहासन म्हटलं जाईल, फक्त तुम्ही त्याच्यावर बसा. शिळेस म्हणतील जनसिंहासन रघुकुल शेखर वरी बैसता. जेथे राघव तेथे सीता असं म्हणत सीतामाई आल्या. पण शेवटी स्त्री सुलभ मन आहे. किती वर्ष स्वतःला अडवून ठेवणार? कधीतरी मोह पडतोच. अहो, इतकी वर्ष नवऱ्याकडे काही मागितलेलंच नाहीये, पण नवऱ्याकडे मागायचं तर मग तो स्वभाव सगळा सुरू होतो. जेव्हा नवऱ्याला एखादी गोष्ट बाजारातून आणण्यासाठी लाडीगोडी लावायची लागते, तर त्यावेळी पिशवी, मोबाईल फोन, गाडीची चावी सगळं काढून हातात दिलं जातं की हे सगळं मी देते तुम्हाला, पण लवकर ते घेऊन या जी वस्तू हवी आहे. कारण ते एकदा तो बायकाचा स्वभाव आहे, स्त्री सुलभ स्वभाव आहे की ती पाहिजे ते. तो हट्टा, तो सीतेला तिथेही सोडत नाही. जा त्वरा करा हो पृष्ठी बांधली ते भाता. तो भाता पण मी बांधते चला. आणि मग नवऱ्याला इंटरेस्ट नसतो कधी कधी या सगळ्या गोष्टीमध्ये. नवऱ्याला कुठे इंटरेस्ट होतो या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या, की तुम्हाला ती गोष्ट किती आवडते. मग नवऱ्याला पण त्याच्यात उसको बोलते झासे में लेना. नवऱ्याला पण त्याच्यामध्ये गुंतवून घ्यायचं की ही चांगली गोष्ट आहे, कशी ती चांगली आहे. की फेकून बाणत्या अचूक जरी माराल, काढून भाऊजी घेतील त्याची खाल. आणि त्या मृगाजिनी प्रभू इंद्र जसे शोभालं. तर शेवटी तुलाच मिळणार त्याचं कातडं काढून. त्याच्यावर तू बसल्यानंतर तू किती छान दिसशील. इसको बोलते घास मिले. हे सगळं सीतेच्या तोंडून गदिमा करतात आणि तो हट्ट करून घेतात. त्यानंतर पुढे सरकताना शेवटचं गीत ज्याच्याकडे तुमचं मला लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. कल्पना करा, किडनॅपिंग पुढल्या सगळ्या हिंदी फिल्ममधून, मराठी फिल्ममधून सतत आपण पाहत आलो.